वाटा कसे सर्वजण मजेतच असतात. आपण जे जगतो ना समाजात किंवा आपल्या घरात किंवा आपल्या इतर लोकात, नातेवाईकात, मित्रमंडळीत, तर ते आपले जगणं ते योग्य आपण रीतीने जगतो का? जगणं म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नव्हे हो. जगणं म्हणजे इतरांच्या आनंदात, दुःखात सहभागी होणे आणि समोरच्या कुठल्या पण व्यक्तीला जर आपली कुठल्या प्रकारची गरज असेल आणि आपल्याला काही देता येत असेल तर आपण नक्कीच दिलं पाहिजे, हो की नाही. त्यांच्यासाठी ते आपण केलं पाहिजे. आणि त्याने जरी आपल्याला ती गोष्ट बोलून नाही दाखवली आणि त्याच्या मनात जरी नसली, तो नंतर म्हणजे आपण त्याच्यावर उपकार केले, तो विसरून जरी गेला, परंतु वरचा आहे ना, तो कधी विसरत नाही. त्याचं तो आपल्याला फळ देत असतो आणि तो आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात ते फळ देतो, एवढं मात्र नक्की. आणि ह्याचा अनुभव मी माझ्या जीवनात घेतलेला आहे. भले काही केलेले उपकार लोकांनी विसरले असतील, जाऊ द्या, विसरू द्या, त्याच्याबद्दल मला का नाही. पण देवाने आजपर्यंत मला एक गोळी पण नाही, औषध नाही आहे कुठलं, माहिती का, ना शुगर, ना BP, ना काही आजार नाही आहे मला. तर ही केवढी मोठी देवाने मला देणगी दिलेली आहे. त्यामुळे जगताना आपण थोडासा जरी दुसऱ्याचा विचार केला ना आणि दुसऱ्याला जर आनंद दिला ना, तर आपलं जगणं हे नक्कीच सार्थकी लागल्याचं तुम्हाला पण समाधान लागेल. धन्यवाद.